माटुंगा स्टेशन. माटुंगा स्टेशन मुंबईचं सेंट्रल रेल्वेचं हे स्टेशन आज फेरफटका मारणार आहे. ह्या किंग सर्कल, जे की महेश्वरी उद्यान म्हणून पण फेमस आहे. ॲक्च्युली खरं म्हणजे फेमस आहे किंग सर्कल म्हणून, पण महेश्वरी उद्यान माटुंगा. तर आता मी माटुंगाच्या सर्कलला आलो आहे आणि म्हणजे इकडे साऊथ इंडियन लोकांची बस्ती भरपूर आहे. आणि हे कॅफे मैसूर हॉटेल, मी एका दुसऱ्या मला वाटतं रीलमध्ये बघितलेलं की अंबानी हा कॅफे मैसूर हॉटेलमध्ये येऊन वगैरे काय ब्रेकफास्ट वगैरे करायचं, नाश्ता विष्टा करायचं असं. इथे बघा ना, मुंबईमध्ये प्रत्येक नाक्यावरती आपल्याला हे असं बुक स्टॉल्स वगैरे बघायला मिळतातच. कुलाबा साईडला वगैरे भरपूर असतात असे. आणि हा मद्रास कॅफे, मी इथे बघितलं ना, मद्रास कॅफेच्या बाहेर खूप गर्दी असते, खूप, आणि कंटिन्यू गर्दी असते. सकाळी जी गर्दी मला वाटतं 7-7:30 नंतर जी चालू होते ती रात्री ऑलमोस्ट 8-9 वाजेपर्यंत हा मद्रास कॅफेच्या बाहेर गर्दी असते. तसं ह्या माटुंग्यामध्ये बरेच साऊथ इंडियन हॉटेल्स आहेत. आणि हे एक आस्तिका समाज देऊळ. मी म्हटलं ना तुम्हाला की माटुंगा एरिया हा साऊथ इंडियन लोक, GSBचा गणपती सुद्धा इथेच बसतो, इथे पुढे वडाळायला. ही गौड सारस्वत ब्राह्मण आणि कर्नाटकची लोक, माटुंगा ही साऊथ इंडियन लोक बरीच आहेत. एक इथे इथून जरा पुढे गेलो आपण सरळ की अँटॉप हिल एरिया सुद्धा लागतो मागच्या साईडला. तिथे सुद्धा अँटॉप हिलला ही तामिळ लोक वगैरे भरपूर आहेत आणि मद्रासी लोक. सामने एक इधर है, ये देखो बस स्टॉप के पीछे, और एक इधर है. ये बस स्टॉप के पीछे है ना? ये बस स्टॉप के पीछे भी है और एक सामने भी है. दो है ना? हा एक इराणी कॅफे आहे, खूप जुना कॅफे आहे. खरं म्हणजे आता याच्यात नवीन काय राहिलंच नाही, कारण की हे बघून बघून यूट्यूबवरती व्हिडिओ बऱ्याच कॅफेमध्ये वगैरे झालेलं आहे. इथे खिमापाव वगैरे भरपूर फेमस आहे. आता सध्या मला वाटतं आतमध्ये शूटिंग वगैरे करायला देत नाही, पिक्चरचे शूटिंग वगैरे पण इकडे झालेले आहेत. मला वाटतं ना, वास्तव पिक्चरच्या मध्ये जो जो शॉट आहे ना, तो इथे शूट झाला असं मला 100% वाटतं. तरी शनिवार होता म्हणून ट्रॅफिक कमी होती. आता काय कळत नाही. आता सध्या जर तुम्ही बघितलं ना, तर रस्त्यावरती आहे ना काही होत नाही, पण ट्रॅफिक चिक्कार होत असतं. तर त्याचं तुम्हाला जर काही कारण कळत असेल ना, कारण आपण बघा भरपूर ट्रॅफिक असतं आणि पुढे जाऊन बघितलं ना तर काही झालेलं नसतं. तर मला तरी एक कारण असं वाटतं की इतक्या गाड्या झाल्या, प्रचंड प्रमाणात गाड्या झाल्या आहेत सध्या. हाच एरिया इथे मागे रुईया कॉलेज, VJTI कॉलेज, आता जाऊच तिथे डॉन बॉस्को शाळा, तसा हा पूर्ण एरिया आहे. मुंबईमध्ये मी प्रत्येक माझ्या यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये म्हणतो, मुंबईसारखी BSTची सर्व्हिस कुठेच नाही मिळणार. इतकी जबरदस्त सर्व्हिस आहे ना BSTची. आणि आता तर काय AC बस आले, थोडीशी तिकीट वाढली आहे. आणि हा तो जो फ्लायओव्हर आहे ना महेश्वरी उद्यानचा, त्याच्या खालचा हा जो डेकोरेट केलेला हा परिसर, कितीतरी लोक आहेत ना इथे. जसं प्रत्येक ब्रिजच्या खाली जिथे डेकोरेट केलेला एरिया आहे ना आणि बसायला लोकांना जागा आहे, तिथे बरीच लोक दिवसभर इथे बसलेली असतात. जास्त करून सेल्सवाली असतात आणि तरुण मुलं खूप असतात. पण सेल्सवाले असे
कोण कामावरून कदाचित हाफ डे घेऊन आलेले किंवा काही टेन्शनमधली लोक ती इथे येऊन निवांत एकटीच बसलेली असतात. तर असा हा त्या ब्रिजच्या खालचा एरिया. आणि बघा ना, आता पूर्ण मुंबई टॉवरनेच भरलेली आहे. आता सध्या फक्त मुंबईमध्ये टॉवर आणि टॉवरच दिसतील. आणि त्याच्यात ह्या अजून माटुंग्याला जुन्या 2 मजली वगैरे बिल्डिंग इमारती आहेत. मी व्हिडिओ एडिट करत असतो किंवा ज्या दिवशी व्हिडिओ शूट नसतो करत ना, असं वाटत असतं आपण घरात असतो त्यावेळेला बाहेर सगळेच घरात असतील, पण बाहेर अख्खं जग चालत असतं आणि सुरळीतपणे चालत असतं. सगळीकडे तेवढीच गर्दी असते, तीच टिपिकल पब्लिक असतात. तर हा पूर्ण तो किंग सर्कलचा एरिया. आणि आता मी मागच्या गल्लीमध्ये आलो. इथे आहे हे डॉन बॉस्को चर्च आणि ती डॉन बॉस्कोची शाळा सुद्धा आहे. शाळेचं लाईफ तर खरंच शाळेचं लाईफ असतं. मुंबईचे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये कितीतरी व्हिडिओमध्ये मी हे केले. माहीम, माझा भायखळ्याचा ब्लॉग बघा, माहीमचा बघा. अशी मोठी मोठी जी चर्च आहेत ना, खरंच इंग्रजांनी त्या जमान्यामध्ये खूप मोठी मोठी चर्च बांधून ठेवलेली आहेत. आणि आपण काही फॉरेनचे पण व्हिडिओ बघतो ना यूट्यूबचे, त्याच्यामध्ये मी बघतो ना, बाहेर एक म्हणजे काय करायचं तर अवाढव्यच करायचं असंच त्यांचं असतं. ब्रिटिश लोकांचं, अमेरिकेच्या लोकांचं. ह्या ब्रिजच्या या त्या लाईनला हे सगळ्यात जुन्या बिल्डिंग आहेत. आणि हे बघा, आता मी इथे मागच्या बाजूला आलोय, राजगृह चौक. इथे बाबासाहेब आंबेडकर राहत होते. भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे त्यांची वास्तू आहे आणि इथे पूर्ण त्यांचीच वास्तू आहे ही संपूर्णपणे. आणि इथे ते राहत होते. तर इथे बरेच लोक, इथे सुद्धा खूप टुरिस्ट येतात ही वास्तू बघायला. आपण माटुंगा स्टेशनने आलो ना, माटुंगा आणि दादर इथून जवळ आहे. ॲक्च्युली माटुंगा स्टेशनने सरळ आपण उतरलो आणि दादरच्या दिशेने आलो ना की सरळ सरळ चालत यायचं. एक मोजून 10 मिनिटावरतीच आहे. खूप भव्य अशी वास्तू आहे. अजून इथे ह्या 1 मजली 2 मजली घरं अजून आहेत. आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये, मी माझ्या गिरगावच्या व्हिडिओमध्ये पण म्हटलेलं, अशाच त्या वास्तू राहिल्या पाहिजेत. आपण बोलतो म्हणताना, पण त्यांना सुद्धा टॉवरमध्ये किंवा स्वतःचा टॉवर याची इच्छा असतेच ना प्रत्येकाला.
मुंबई 24 तास चालू असते, 24 तास. त्याच्यामध्ये साऊथ मुंबई सायनच्या पलीकडे तर विचारूनच सोय नाही. रात्रभर मुंबई चालूच असते. खरं जाताना महागाईमुळे ना हे 200 रुपये केस कापणं आहे, त्याच्यामुळे असं वाटतं ना यार परत रस्त्यावरच केस कापायला पाहिजेत. कधी कधी तर असंच वाटतं.